नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजपासून चालू घडामोडीची एक नवीन लेक्चर सिरीज आपण सुरू करत आहोत. साधारणतः आठवड्यामध्ये झालेले महत्त्वाचे चालू घडामोडीतले वेगवेगळ्या ज्या काही बातम्या चर्चेत होत्या, ज्या आपल्या येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 31 मे ते 6 जून या काळामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सुरुवात करूयात आजच्या या लेक्चरला. आजची महत्त्वाची पहिली बातमी, जागतिक तंबाखू विरोधी दिवस 2025. पहा, जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे 2025 ही तारीख वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ही तारीख जाहीर केलेली आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिवस या नावाने. आता ही तारीख किंवा अशा पद्धतीचा हा प्रोग्राम जाहीर करण्याचं उद्दिष्ट काय, तर तंबाखूमुळे होणारे अपाय समजावून सांगणे आणि तंबाखू कंपन्यांच्या फसवणूक करणाऱ्या युक्त्या उघड करणे, असा दुहेरी उद्देश या प्रोग्रामचा असलेला आपल्याला दिसतो. तिसरा मुद्दा, या उपक्रमाचे नेतृत्व कोण करतं, म्हणजे हा उपक्रम कोणी चालू केलेला आहे, तर मगाशी मी मुद्दा सांगितल्या पद्धतीने जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO यांनी अशा पद्धतीचा हा प्रोग्राम किंवा हा दिवस सुरू केलेला आपल्याला दिसतोय. आता इथं परीक्षाभिमुख माहिती आपल्याला कुठली महत्वाची आहे, तर पहिल्यांदा तो दिवस लक्षात ठेवा, 31 मे 2025. दुसरा मुद्दा, याचा उद्दिष्ट किंवा याचं उद्दिष्ट काय आहे, तर पहिलं उद्दिष्ट आहे तंबाखूमुळे होणारे अपाय समजावून सांगणे आणि दुसरं उद्दिष्ट आहे तंबाखू कंपन्यांच्या फसवणूक करणाऱ्या युक्त्या उघड करणे. 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने यासाठीची जी थीम किंवा विषय ठरवलेला होता तो आहे खोटा आकर्षणाचा मुखवटा उतरवा, तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या मागील उद्योगयुक्त्या उघड करा. त्यामुळे ही थीम येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला विचारली जाऊ शकते, त्यामुळे ही थीम तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. परत एकदा बघा, खोटा आकर्षणाचा मुखवटा उतरवा, तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या मागील उद्योगयुक्त्या उघड करा, अशा पद्धतीची थीम घेऊन यावर्षी 31 मे 2025 हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला, ज्याचं नेतृत्व केलं होतं जागतिक आरोग्य संघटनेने. आता या बातमीच्या संदर्भातली सध्याची जागतिक स्थिती काय आहे हे सुद्धा परीक्षेला महत्वाचं आहे. तर WHO यांच्या माहितीनुसार जगभरात सुमारे 1.3 अब्ज लोक तंबाखू खातात. त्यामुळे संपूर्ण जगाचा जर विचार केला तर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला दिसतं. 1.3 अब्ज लोक हे तंबाखूचं सेवन करतात. आता पुढे येऊयात. दरवर्षी 80 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो आणि या 80 लाखांमध्ये 10 लाख लोक असे आहेत जे निष्पाप आहेत, जे तंबाखूचं सेवन करत नाहीत, पण दुसऱ्यांच्या धुरामुळे त्रस्त होऊन त्यांना त्रास झालाय, अशी ही आकडेवारी धक्कादायक आपल्या समोर येते. म्हणजे 80 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे झाला, तर त्यातील 10 लाखाहून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू केवळ ते व्यसनी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे झाल्याची जागतिक स्थिती WHO न दिलेली आहे. आता भारतातील स्थिती आपण पाहू शकतो. चीन नंतर भारत हा तंबाखूचा दुसऱ्या क्रमांकाचा वापरकर्ता आणि उत्पादक देश आहे. म्हणजे जर क्रमवारीचा विचार केला तर भारत हा द्वितीय क्रमांकावरती आहे आणि चीन हा देश पहिल्या क्रमांकावरती असलेला आपल्याला दिसतो. ग्लोबल युथ टोबॅको सर्वेक्षण 2019 नुसार एक धक्कादायक माहिती अशी आहे की 13 ते 15 वयोगटातील 8.5% विद्यार्थी तंबाखूचं सेवन करतात. त्यामुळं ही जी बातमी आहे ही बातमी पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी जितकी महत्वाची आहे, तितकीच बदललेला जो राज्य सेवेचा वर्णनात्मक अभ्यासक्रमाचा पॅटर्न आहे तिथं सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने तुम्हाला ही माहिती वापरता येते. ठीक आहे. आता पुढच्या न्यूजकडे येऊयात. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती महाराष्ट्रामध्ये साजरी होते. तर अहिल्याबाई होळकर एक अत्यंत पराक्रमी स्त्री म्हणून होळकर घराण्यातील एक अत्यंत स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या, स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी त्या येऊ शकतात हा आशावाद देणाऱ्या, मंदिरांचा जीर्णोद्धार करून धार्मिक कृती कार्यक्रमांना चालना देणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं 28 वर्ष माळवा घराण्याची सत्ता ही स्वकर्तृत्वानं चालवणाऱ्या एक रणरागिणी म्हणून यांची ओळख इतिहासामध्ये तुम्हाला असेलच.
तर त्यांची 300वी जयंती महाराष्ट्रात साजरी केली जाते। याच्या आधी MPSCने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यांच्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता, जसं की सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलेलं आहे, त्यामुळे तो प्रश्न विचारला गेलाय। शिवाय अहमदनगर या आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्याला सध्या अहिल्यानगर असं नामकरण केलेलं आहे, त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात याच्या आधी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि या पद्धतीचे प्रश्न आयोग नेहमी विचारतो। जसं की एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, 150, 200, 250, 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्या संदर्भात मध्ये ही न्यूज मला अत्यंत महत्त्वाची वाटते। आता या संदर्भात काय काय पाहता येईल? पहिलं की अहिल्याबाई होळकर यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये कुठे झाला, तर महाराष्ट्रामध्ये चौंडी जिल्हा अहमदनगर, ज्याचं आत्ताचं नाव अहिल्यानगर आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो आणि 300वी जी जयंती आहे ती महाराष्ट्रामध्ये चौंडी या ठिकाणी साजरी करण्यात आली। आता पुढे अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी जर प्रश्न आला तर तो विधानात्मक येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये, त्यामुळे या ज्या इतर माहिती या संदर्भातल्या आहेत त्याच्याकडे सुद्धा आपल्याला गंभीरपणे पाहिलं पाहिजे। जसं की एक मध्य भारतातील माळवा राज्याच्या त्या राणी होत्या, नंबर 2 त्या मराठा साम्राज्याच्या होळकर घराण्यातील होत्या, नंबर 3 त्यांचा जो राज्यकाळ आहे तो 1767 ते 1797 या दरम्यान आहे, म्हणजे जवळजवळ 28 वर्ष त्यांनी आपला राज्यकारभार केलाय। त्यांचा जन्मदिवस विचारतील 31 मे 1725, गाव चौंडी, सध्याचे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचा जन्म। आता पुढे येऊयात, त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला। खंडेराव हे मल्हारराव होळकर जे प्रसिद्ध मराठा सेनापती आहेत, इंग्रज मराठा जे तिसरं युद्ध झालं होतं त्या तिसऱ्या युद्धामधले एक महत्त्वाचे सेनानी म्हणजे मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। पण दुर्दैव पती आणि सासऱ्याचं निधन आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता आणि ती जी सत्ता आहे ती 28 वर्ष त्यांनी सक्षमपणे कशा पद्धतीने चालवलं, हा सगळा प्रवास हा इतिहासातील एक दैदिप्यमान प्रवास आहे। ठीक आहे, जवळजवळ 1767 ते 1795 पर्यंत त्यांनी जो राजकारभार केलेला आहे त्यामध्ये त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत। तर त्यांचा प्रशासन आणि वारसा या ठिकाणी आपण पाहूयात। भारताच्या सर्वश्रेष्ठ आणि दयाळू शासकांपैकी एक म्हणून त्यांची इतिहासाला ओळख आहे। त्यांनी धर्म जातीपातीच्या भेदभावाविना सर्वांना समान न्याय दिला। आज भारतीय राज्यघटनेचे जे न्यायतत्व आहे ते त्यांच्या कारभारांमध्ये सुद्धा होतं, हेही आपल्याला दिसतं। अनेक मंदिरांचं बांधकाम केलं, अनेक घाट, विहिरी, धर्मशाळा यांचं बांधकाम त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे। महिलांच्या शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं, म्हणजे एक राज्यकर्ती असताना तत्कालीन काळामध्ये महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतला। आणि पुढचा मुद्दा जो की अत्यंत पुरोगामी विचार सिद्ध करतो, महिला सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घेऊ शकतात हे सिद्ध करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं दिसतं। पुढे येऊयात, महिलांना शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये दर्जा देतानाच त्यांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न दिसतोय। महेश्वर मधील स्त्री कारागीर विशेषतः विणकर महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या मदतीने अत्यंत प्रसिद्ध अशा महेश्वरी साड्या तयार होऊ लागल्या, ज्यामुळे स्थानिक महिलांच्या उद्योगाला, व्यवसायाला चालना मिळालेली आपल्याला दिसते। पुढे त्यांनी जीर्ण नष्ट झालेल्या मंदिरांची पुनर्बांधणी केली। प्रश्न विचारताना पर्यायामध्ये एखादा पर्याय विचारला जाऊ शकतो की त्यांनी कोणकोणत्या मंदिरांची पुनर्बांधणी केलेली आहे किंवा कोणकोणती मंदिरं त्यांनी पुन्हा उभारलेली आहेत। तर वाराणसीमधील सगळ्यात महत्त्वाचं काशी विश्वनाथाचं मंदिर, गुजरातमधील सोमनाथाचं मंदिर, त्यानंतर आपल्या भारतातील प्रसिद्ध ठिकाणं मानली जाणारी रामेश्वरम, गया आणि द्वारका यासारख्या पवित्र ठिकाणं जी आहेत, धार्मिक ठिकाणं, या ठिकाणांमधील मंदिरं सुद्धा त्यांनी बांधलेली आहेत। तर नुसता वन लाइनर एक प्रश्न, अहिल्याबाई होळकर यांची 300वी जन्मजयंती, तर या संदर्भात इतर सुद्धा मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत। जसं की त्यांचा जन्म चौंडी, जिल्हा अहिल्यानगर, त्यानंतर त्यांचा एकूण काय म्हणूयात राजेशाहीचा त्यांचा प्रवास, म्हणजे जवळजवळ 28 वर्ष त्यांनी राजगादीवरती बसून जे सामाजिक, धार्मिक आणि महिलांच्या बाबतीत जे क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा परीक्षेला विचारले जातील। त्याशिवाय जेव्हा एखाद्या महामानवाची जयंती असते त्यावेळेला शासकीय स्तरावर काही घोषणा होतात आणि त्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असतात। पहिलं, त्यांच्या नावाने विविध पुरस्कार आणि योजना सुरू होणार, येणाऱ्या काळात अशा बातम्यांकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार। नंबर 2, त्यांचं जे जन्मगाव आहे चौंडी, महाराष्ट्र,
या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ते गाव एक वारसा म्हणून जतन करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काही योजना जाहीर होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं 31 मे ही त्यांची महत्त्वाची जयंती तारीख। याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी करताना 300 रुपये मूल्याची खास स्मृती नाणी प्रकाशित केलेली आहेत। म्हणजे प्रश्न येताना या सगळ्या मुद्द्यांना धरून येणार आहे। आणि ही जी 300 रुपयांची नाणी स्मृती नाणी प्रकाशित केलेली आहेत, तो कार्यक्रम झाला होता जंबोरी मैदान भोपाळ मध्य प्रदेश येथे। आणि त्या संमेलनाचं आणि कार्यक्रमाचं नाव आहे महिला सशक्तीकरण महासंमेलन। ठीक आहे, त्यामुळे ही जी न्यूज आहे 31 मेची, या न्यूजकडे परीक्षाभिमुख पाहत असताना वन लाइनर प्रश्न येईल किंवा विधानात्मक प्रश्न येईल किंवा अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात भविष्यात येणारे पुरस्कार योजना यांच्यावर प्रश्न येईल। त्यामुळे हा जो मुद्दा आहे किंवा ही जी बातमी आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या संदर्भाने लक्षात ठेवायचं आहे आणि या बातमीकडे अत्यंत गंभीरपणे पाहायचं आहे। ठीक आहे, आता येऊयात तिसऱ्या बातमीकडे, जी बातमी जीडीपीच्या संदर्भात आहे। तर आर्थिक वर्ष 2024-25 साठी वित्तीय तूट ही जीडीपीच्या 4.8च्या वर आहे अशी ही बातमी आहे। ठीक आहे, तर 2024-25 मध्ये जी वित्तीय तूट आहे, आता पहिल्यांदा वित्तीय तूट म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे। तर आपल्या देशाचं असलेलं एकूण उत्पादन आणि आपल्या देशाचा असलेला एकूण खर्च, अर्थात उत्पादन कमी आहे आणि खर्च जास्त आहे, म्हणून ही वित्तीय तूट निर्माण होते। जर उत्पादनापेक्षा खर्च आपला जास्त असेल तर वित्तीय तूट निर्माण होत असते। आणि ही वित्तीय तूट जाहीर करण्याचं काम लेखापरीक्षण अहवाल करणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी जाहीर करत असतात। इथे आपण पाहू शकतो भारत सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी वित्तीय तूट 4.8 जीडीपीच्या प्रमाणात ठेवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे अशी माहिती दिली आहे आपल्या भारताचे नियंत्रक व महालेखापाल। ठीक आहे, मग मुद्दा समोर आला वित्तीय तूट म्हणजे काय। इथं त्याची सुद्धा व्याख्या दिली आहे। वित्तीय तूट म्हणजे सरकारने केलेला एकूण खर्च आणि मिळालेल्या एकूण उत्पन्नामधील फरक। त्यामुळे इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, वित्तीय तूट म्हणजे काय ही संकल्पना सांगा। तर विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। वित्तीय तूट म्हणजे सरकारने केलेला एकूण खर्च आणि मिळालेल्या एकूण उत्पन्नामधील फरक। मगाशी मी तुम्हाला सांगितलं उत्पन्न आणि खर्च यामध्ये जर खर्च जास्त असेल तर जो पडणारा फरक आहे त्याला आपण वित्तीय तूट असं म्हणतो। या वित्तीय तुटीमुळे सरकारला किती कर्ज घ्यावं लागणार आहे हे कळतं। आता दोन मुद्दे पुन्हा समोर येतात, जर वित्तीय तूट जास्त असेल तर त्याचा परिणाम काय होतो आणि वित्तीय तूट कमी असेल तर त्याचा परिणाम काय होतो। नेहमी लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये कमी वित्तीय तूट असणं त्या अर्थव्यवस्थेला अत्यंत अनुकूल असतं आणि ती अर्थव्यवस्था सकारात्मक पद्धतीने वाटचाल करत असते। पण जर वित्तीय तूट जास्त असेल तर महागाई वाढू शकते, खाजगी गुंतवणूक कमी होऊ शकते आणि व्याजदर वाढू शकतात। म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा भडका होऊ शकतो आणि ते कुठल्याही अर्थव्यवस्थेला चांगलं नाही, हे लक्षण चांगलं नाही। त्यामुळे वित्तीय तुटीचा जर मुद्दा आला तर नेहमी कमी वित्तीय तूट ही कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची आहे हे आपल्याला लक्षात येईल। आता या बातमीच्या संदर्भात एक चार्ट आपल्या डोळ्यासमोर पहा, इकडे दिलेले आहेत घटक, मध्ये दिलेली आहे रक्कम, जी रक्कम आहे लाख कोटी रुपयांमध्ये। ठीक आहे, आणि इकडे सुधारित अंदाज दिलेला आहे। सुधारित म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो काही जीडीपीचा रेट असेल, जो काही आपला खर्च असेल, उत्पन्न असेल, तर त्याचा एक अंदाज या चार्ट मध्ये दिलेला आहे। पहिला मुद्दा एकूण उत्पन्न। जर आपण 2024-25 या आर्थिक वर्षाकडे नजर टाकली तर आपल्या देशाचा एकूण रेव्हेन्यू आहे 30.78 लाख कोटी रुपये। 30.78 लाख कोटी रुपये हा आपला उत्पन्न आहे। खर्चाकडे आलात तर खर्चामध्ये 46.55 लाख कोटी रुपये हा आपल्या देशाचा खर्च आहे। पहा, उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे। या दोघांमधला जर आपण फरक काढला तर तो फरक येतो 15.77 लाख कोटी रुपये। ठीक आहे, आणि ही आहे आपली वित्तीय तूट। आपली वित्तीय तूट किती आहे देशाची या वर्षातील, तर 15.77 लाख कोटी रुपये ही आपली वित्तीय तूट आहे। आता आपण येऊयात शीर्षकाकडे। शीर्षक काय सांगतं, ती ही जी वित्तीय तूट आहे ती एकूण जीडीपीच्या 4.8% अशी आहे। ठीक आहे, गेल्या आठवड्यातली जर आपण न्यूज पाहिली तर भारत हा सध्या नॉमिनल जीडीपीचा जर विचार केला
तर जगातील चौथी अर्थसत्ता म्हणून पुढे येतोय आणि आपला नॉमिनल जीडीपीचा आत्ताची जी आपली नॉमिनल जीडीपी आहे ती $4.190 ट्रिलियन इतकी आहे आणि आपण जपानला मागे टाकलंय. तर त्या जीडीपीचा विचार करता ही वित्तीय तूट किती टक्के आहे तर 4.8% असलेली आपल्याला दिसते. आता येणाऱ्या काळात म्हणजे सुधारित अंदाज जो आहे जो लेखा परीक्षण विभागाने प्रसिद्ध केलाय तो असा आहे की येणारं वर्ष हे उत्पन्नाच्या बाबतीत 30.78 लाख कोटी रुपयाच्या 97.8% इतकं आपलं उत्पन्न येणाऱ्या काळात असणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळात आपलं उत्पन्न कमी होणार आहे आणि त्या तुलनेत खर्च 46.55 लाख कोटी रुपयांच्या 97.8% एवढा येणाऱ्या काळात सुधारित खर्च आहे असं आपलं लेखा परीक्षण विभाग सांगतं. ठीक आहे, अगदी डिटेलमध्ये न जाता या बातमीच्या संदर्भात एवढंच लक्षात ठेवा की 2024-25 मध्ये आपला जो वित्तीय तुटीचा दर आहे तो जीडीपीच्या किती टक्के असणार आहे तर 4.8% इतका असणार आहे. या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशाचं असलेलं एकूण उत्पन्न आहे 30.78 लाख कोटी, एकूण खर्च आहे 46.55 लाख कोटी आणि वित्तीय तूट आहे 15.77 लाख कोटी आणि ही रक्कम एकूण जीडीपीच्या किती टक्के आहे 4.8% आहे. त्यामुळे हा प्रश्न जसा चालू घडामोडीशी संबंधित आहे तसाच हा प्रश्न अर्थशास्त्र या विषयासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे वित्तीय तूट म्हणजे काय हे लक्षात ठेवा. वित्तीय तुटीचं प्रमाण जास्त असेल त्याचा परिणाम काय होईल आणि वित्तीय तूट कमी असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा सकारात्मक परिणाम होतो ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. पुढच्या बातमीकडे येऊयात. आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये भारतानं अतुलनीय कामगिरी केलेली आहे. ठीक आहे, तर या स्पर्धेत जवळजवळ 18 पदकं भारतानं जिंकलेली आहेत आणि या 18 पदकांमध्ये 8 सुवर्ण म्हणजे 8 गोल्ड मेडल आहेत, त्यानंतर 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकं आहेत. भारतानं केलेली ही कामगिरी ही या पूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी मानली जाते. म्हणजे पहिल्या क्रमांकावरती अर्थात चीन आहे, ज्या चीनला जवळजवळ 24 पदकं मिळालेली आहेत आणि 18 पदकांसह भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर या खेळामध्ये ज्यांनी अतुलनीय यश मिळवलं तर त्यांचा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. पहा, यातलं पहिलं नाव आहे गुलवीर सिंग. गुलवीर सिंग आणि यांचा स्पोर्ट्स आहे पुरुष 5000 मीटर आणि 10000 मीटर या दोन खेळ प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. तर गुलवीर सिंग यांच्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे कारण 2 सुवर्ण पदक जिंकणारा तो भारतासाठीचा पहिला खेळाडू आहे ज्यानं पुरुष 5000 मीटर मध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवलंय आणि 10000 मीटर याच्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. लक्षात आलं का? त्यामुळे दोनही या क्रीडा प्रकारामध्ये पुरुष 5000 मीटर आणि 10000 मीटर या दोनही क्रीडा प्रकारांमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा आपला प्रश्न असण्याची शक्यता आहे. आता यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा आहे की 5000 मीटर शर्यतीमध्ये 13 मिनिटं 24.78 सेकंदाचा कालावधी त्याने घेतलेला आहे आणि हा त्याचा एक नवा विक्रम आहे. ओके, त्यामुळे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. जर प्रश्न विधानात्मक आला तर यामध्ये हे विधान येऊ शकतं की 5000 मीटर शर्यतीमध्ये त्याने घेतलेला वेळ किती आहे तर 13 मिनिटं आणि 24.78 सेकंद हा त्याने घेतलेला वेळ आहे. ठीक आहे, मी पुनश्च एकदा सांगतो की गुलवीर सिंग यांनी पुरुष 5000 मीटर आणि 10000 मीटर या दोनही खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे आणि भारतासाठी सर्वोत्तम अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे. आता येऊयात आपण दुसऱ्या आपल्या खेळाडूकडे. महिला उंचउडी या खेळ प्रकारामध्ये पूजा यांनी एक राष्ट्रीय विक्रम स्वतःचा जो आहे तोच मोडलाय. 18 वर्ष वय असणारी ही पूजा 1.89 मीटर उडी त्यांनी मारलेली आहे. ओके, आणि अंडर 20 स्पर्धेतील आपलाच राष्ट्रीय विक्रम त्यांनी मोडलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. आणि त्यांचा जो खेळ आहे तो आहे हाय जंप म्हणजे महिला उंच उडी. ओके, विधानात्मक प्रश्न आला तर हा मुद्दा येऊ शकतो. 1.89 मीटर उडी त्यांनी मारलेली आहे. त्यानंतर येऊयात तिसऱ्या आपल्या खेळाडूकडे ज्यांचं नाव आहे नंदिनी अक्सरा. महिला हेप्टाथलॉन या खेळ प्रकारामध्ये नंदिनीने 5941 गुण मिळवत गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. नाव आहे नंदिनी अक्सरा आणि महिला हेप्टाथलॉन हा खेळ प्रकार त्यांचा असलेला दिसतोय. तर 5941 गुण मिळवत
त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे. पुढे येऊयात परुल चौधरी, महिला 3000 मीटर स्टिपल चेस, तिने 9 मिनिटं 12.46 सेकंद यामध्ये शर्यत पूर्ण करून एक नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. हा तिच्याच आधीच्या विक्रमापेक्षा सुधारलेला वेळ असून तिला जे पदक मिळालंय ते पदक आहे रौप्य पदक. ओके, त्यामुळे ही जी नावं आहेत ही आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पहिलं नाव गुलवीर सिंग, दुसरं नाव पूजा महिला उंचोडी, तिसरं नाव नंदिनी अक्सारा, चौथं नाव परुल चौधरी आणि पाचवं नाव आहे अनिमेश कुजूर. ओके, पुरुष 200 मीटर या प्रकारामध्ये उपांत्य फेरीमध्ये 20.81 सेकंद वेळेसह दुसऱ्या क्रमांकाने धाव घेत अंतिम फेरीसाठी त्यांनी पात्रता मिळवलेली आहे. अशी 5 नावं या स्पर्धेमध्ये भारताच्या दृष्टीने चर्चेत होती. भारताची पदक संख्या मी मगाशी सांगितली, एकूण पदकं आहेत 18, यामध्ये सुवर्ण पदक आहेत 8, रौप्य पदक आहेत 7, कांस्य पदक आहेत 3 आणि सध्याचा भारताचा क्रमांक या खेळ प्रकारामध्ये दुसरा आहे आणि पहिल्या क्रमांकावरती आहे चीन एकूण 24 पदकांसह. ठीक आहे, आता येऊयात पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे. ती बातमी आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची. तर महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी असतो, तर त्या सहाय्यता निधीला परदेशी देणगीदार देणगी देऊ शकतात अशा पद्धतीची मंजुरी सध्या केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे. या बातमीच्या अंतर्गत 2 मुद्दे लपलेले आहेत. पहिला मुद्दा की एखादं राज्य सरकार परदेशी देणगी आपल्या निधीला स्वीकारू शकतं का, आणि जर स्वीकारू शकत असेल तर केंद्र सरकार कुठल्या पद्धतीने त्याला मान्यता देतं. ओके, केंद्र सरकारचा एक महत्वाचा कायदा आहे, तो आहे परदेशी देणगी नियमन कायदा. या कायद्याच्या आधारे कोणत्याही संस्थेला किंवा राज्य संस्थेला सुद्धा केंद्र सरकार परदेशी देणगी स्वीकारण्याचा अधिकार देतं. कायदा लक्षात ठेवा, परदेशी देणगी नियमन कायदा. तर या कायद्यात थोडा बदल करून महाराष्ट्र सरकारला आपल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये परदेशी देणगी स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे आणि असा अधिकार मिळवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. परदेशी देणग्या मिळवणारं पहिलं राज्य कुठलं आहे, तर ते आपलं महाराष्ट्र आहे. त्यामुळं हे पूर्ण वाक्य लक्षात ठेवा. आणि यासाठीचा जो महत्वाचा कायदा आहे तो कायदा आहे परदेशी देणगी नियमन कायदा, FCRA. ओके, तर या कायद्याअंतर्गत महाराष्ट्राला अशा पद्धतीचा अधिकार दिलेला आहे आणि महाराष्ट्र अशा पद्धतीची परवानगी मिळवणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या परीक्षांना विचारला जाऊ शकतो. 2025 मध्ये या कायद्यानुसार कोणाकोणाला अशी मंजुरी मिळाली, तर इथं दिलंय 244 संस्था आणि संघटना आहेत, ज्या संस्था संघटना परदेशी कंपन्यांकडून देणगी स्वीकारू शकतात. केंद्र सरकारने त्यांना तशी मान्यता दिली आहे. आपण पुढच्या टप्प्यात बघू महाराष्ट्रातल्या किती संस्था आहेत, तर 41 संस्था. ओके, एकूण देशामध्ये 244 संस्थांना तशा पद्धतीची मंजुरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये 41 संस्थांना तशा पद्धतीची मंजुरी आहे. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खास करून कशासाठी वापरला जातो, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती जसं की भूकंप, पूर, दुष्काळ किंवा अगदीच आरोग्य क्षेत्रामध्ये गरजू रुग्णांना आर्थिक मदत देता यावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपयोग केला जातो. आता या निधीमध्ये परदेशी देणगीदार सुद्धा देणगी देऊ शकणार आहेत आणि आपला महाराष्ट्र या यादीत पहिल्या क्रमांकावरती आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या एका बातमीकडे येतोय आपण. ॲनालेना बर्बोक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ओके, तर संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली ही पाचवी महिला आहे ज्यांची निवड अध्यक्ष म्हणून झालेली आहे. मूळच्या आहेत जर्मनीच्या, माजी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. तर त्यांची 79व्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा, कार्यकाळ या पदाचा 1 वर्ष असतो. 79वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. महिला अध्यक्ष आहेत आणि आतापर्यंतच्या या पदावरती असणाऱ्या या 5व्या महिला अध्यक्षा असणार आहेत. ठीक आहे, यांच्या नावाला पहिल्यांदा विरोध केला रशियाने, त्यामुळे निवडणुकीद्वारे यांची नेमणूक झाली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे महत्वाचे 193 देश आहेत त्यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यांच्यापैकी 167 मतं यांच्या नावाला पसंतीची मिळालेली असल्यामुळे यांची 1 वर्षासाठी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे, आता थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूयात. संयुक्त राष्ट्र महासभा ही संयुक्त राष्ट्राची 6 प्रमुख संस्थांपैकी एक संस्था आहे आणि त्याचे सदस्य आहेत 193.
या 193 सदस्यांपैकी रशिया हा जो देश आहे, या देशाने त्यांच्या नावाला विरोध केला होता, म्हणून निवडणुकीद्वारे हे पद भरलं होतं. आता हे पद भरण्यासाठी 5 गट केलेत. पहा, अध्यक्षपद प्रत्येक वर्षी 5 प्रादेशिक गटांमधून मध्ये फिरवून दिलं जातं. त्यातला पहिला प्रादेशिक गट आहे आफ्रिकन, दुसरा प्रादेशिक गट आहे आशिया पॅसिफिक ज्यात भारत येतो, तिसरा आहे ईस्टर्न युरोपियन, चौथा आहे लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन, आणि पाचवा आहे वेस्टर्न युरोपियन अँड ऑदर्स. ठीक आहे. बर्बोक या ज्या आहेत जर्मनीच्या, त्या वेस्टर्न युरोपियन अँड ऑदर्स या प्रादेशिक गटातून निवडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे इथं एक मुद्दा आणखीन एक परीक्षार्थींनी लक्षात ठेवा. पहिला मुद्दा की या महासभेवर निवडल्या गेलेल्या 5व्या महिला अध्यक्ष आहेत, पण वेस्टर्न युरोपियन अँड ऑदर्स या गटातील, या प्रादेशिक गटातील त्या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे ही बातमी आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी या टॉपिकमध्ये अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे यांचं वैशिष्ट्य, यांचं नाव, जर्मनीमध्ये त्यांचं असलेलं पद, कुणी या नावाला विरोध केला, किती मतं यांना मिळाली, हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके. तर बर्बोक यांचं वैशिष्ट्य, त्या वेस्टर्न युरोपियन अँड ऑदर्स गटातील अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. युनोच्या इतिहासातील महासभा अध्यक्षपद भूषवणाऱ्या 5व्या महिला ठरल्या आहेत. यांच्याविषयी माहिती, या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहेत, ग्रीन पार्टीच्या सदस्य आहेत जर्मनीमध्ये, मानवाधिकार, हवामान, न्याय आणि रशियाच्या आक्रमकतेविरोधातील स्पष्ट भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात, म्हणून रशियाने त्यांना विरोध केला होता. मूळतः हेल्गा श्मिड या जर्मनीच्या अधिकृत उमेदवार होत्या, पण निवडणुकीतील बदलांमुळे बर्बोक यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून सुद्धा आलेल्या आहेत. ओके. तर महासभेच्या विद्यमान अध्यक्षा ॲनालेना बर्बोक हे नाव लक्षात ठेवा, आणि यांच्याबद्दलची जी माहिती आपण डिस्कस केलेली आहे तीही अजिबात विसरू नका. पुढच्या बातमीकडे येतोय. 20,000 सलग सूर्य नमस्कार. संदीप आर्य, जे की मूळचे हरियाणाचे आहेत, तर संदीप आर्य यांनी सलग 20,000 सूर्य नमस्कारांचा विश्व विक्रम केलेला आहे. ओके. तर हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील फरीदपूर गावचे रहिवासी, नाव लक्षात ठेवा, संदीप आर्य, मूळचे हरियाणाचे आहेत, पण हा जो विश्वविक्रम त्यांनी केलाय तो गुजरातमधील मोढेरा या ठिकाणी केलेला आहे. आणि असा विश्वविक्रम केल्यामुळे त्यांची जी नोंद झाली ती 2 ठिकाणी झाली. एक अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स. ओके. अमेरिका नावावरूनच कळेल, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स ज्याची नोंद ब्रिटन ठेवतं, अशा दोन्ही रेकॉर्ड्समध्ये त्यांनी 20,000 सूर्य नमस्कार केलेले आहेत. तो विश्वविक्रम त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. ओके. सूर्य नमस्कार म्हणजे काय, विधानात्मक प्रश्न आला तर विचारला जाईल. 12 योगासनांची मालिका असते, तर सूर्य नमस्काराची ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता येऊयात संदीप आर्य यांच्याकडे. संदीप आर्य यांनी गेल्या 15 वर्षापासून नियमित सूर्य नमस्काराचा सराव केलाय. सरावाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. 15 वर्षांचा त्यांचा सराव आहे, म्हणून 20,000 सूर्य नमस्कार ते घालू शकले. पण त्याच्या आधी सलग 5,000 सूर्य नमस्कार घालण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावरती आहे. ओके. आणि यापेक्षाही वेगळे अनेक विक्रम, म्हणजे योग आणि शारीरिक सहनशक्तीशी संबंधित 6 जागतिक विक्रम हे त्यांच्या नावावरती आहेत. सध्या लक्षात ठेवा नाव संदीप आर्य. 20,000 सूर्य नमस्कार त्यांनी घातलेले आहेत. ते मूळचे आहेत हरियाणाचे, पण हा जो विश्वविक्रम आहे तो त्यांनी गुजरात या ठिकाणी केलाय, आणि 2 जागतिक नोंदींमध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे. एक अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि दुसरं लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स. ठीक आहे. पुढच्या महत्वाच्या बातमीकडे येतोय आपण. भारत जैन. आत्ताचा जो काळ आहे तो काळ आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एका बाजूला अमेरिकेकडे आहे ओपन एआय, दुसऱ्या बाजूला चीनकडे आहे डीपसीक. आणि येणारा काळ, विचारवंत सांगतात की येणारा काळ हा एआयच्या संघर्षाचा आहे. येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. आणि या काळामध्ये भारतानं सुद्धा अग्रस्थान मिळवावं यासाठी शासन पातळीवरती प्रयत्न चालू आहेत. आपल्या देशातले जे काही त्या संदर्भातले तंत्रज्ञ आहेत ते सातत्यानं प्रयत्न करतायत, आणि या प्रयत्नाला कुठंतरी यश येताना दिसतं. ही बातमी पाहिल्यानंतर आनंद होईल. एक आहे भारत जैन. भारत जैन भारतीय भाषांसाठी बनवलेला देशातील पहिला स्वदेशी मल्टी मॉडल. ओके. म्हणजे एक असा मल्टी मॉडल डेव्हलप करण्यात आलाय ज्याचं नाव आहे AI LLM. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. ओके. जो 22 भारतीय भाषा ज्या आहेत त्या 22 भारतीय भाषांमध्ये टेक्स्ट, स्पीच आणि इमेज क्रिएट करण्यासाठी निर्माण केला गेलेला आहे, ज्याचं नाव आहे भारत जैन.
येणाऱ्या काळामध्ये असे अनेक मॉडेल्स विकसित केले जाणार आहेत, पण सध्या तरी 22 भाषांमध्ये वापरता येईल अशा पद्धतीचा एक AI मॉडेल विकसित झालाय, ज्याचं नाव आहे भारत जेन. आणि हे विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे ते आहेत आपले IIT बॉम्बे. तर IIT बॉम्बे यांनी हा मॉडेल विकसित केलेला आहे. याचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, AI LLM लार्ज लँग्वेज मॉडेल. लक्षात आलं? हा स्वदेशी आहे, म्हणजे हा भारताने विकसित केलाय. यासाठी अर्थसहाय्य आपल्या केंद्र सरकारने देऊ केलेलं आहे. भारत जेन म्हणजे काय याबद्दलची माहिती पाहू. भारत जेन हे एक मल्टीमॉडल LLM आहे, जे IIT बॉम्बे येथील विद्यार्थ्यांनी तिथल्या प्राध्यापकांनी मिळून तयार केलंय. हा प्रकल्प राष्ट्रीय आंतरशाखीय सायबर फिजिकल प्रणाली अभियान NMICPS या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने तयार झालेला आहे. ठीक आहे. याची क्षमता यामध्ये टेक्स्ट, स्पीच आणि इमेज समाविष्ट आहेत. 22 भारतीय भाषांमध्ये तो काम करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतासाठी खूप महत्वाचा टास्क करणारा हा मॉडेल म्हणून विकसित होणार आहे. ओके. आणि याचं महत्वाचं काम काय आहे? याचं महत्वाचं काम आहे 22 भारतीय भाषांमध्ये टेक्स्ट, स्पीच आणि इमेज संदर्भामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. आताचा काळ हा AIचा आहे. AI ला जर आपण प्रॉम्प्ट दिलात तर बऱ्यापैकी AI सर्व क्षेत्रीय सर्व स्तरीय मदत करणारं टूल म्हणून आता विकसित होत आहे. त्यामुळे हा मल्टी मॉडेल, भारताचा मल्टी मॉडेल येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सर्वांना फायद्याचा ठरणार आहे. चालू घडामोडीमध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे. पुढे येऊयात राष्ट्रपती राजवट या बातमीकडे. सध्या भारतामध्ये एक राज्य अत्यंत ज्वलंतपणे समोर येत आहे, म्हणजे तिथे असलेली आणीबाणी दूर करावी यासाठी तिथं चालू असलेला प्रयत्न, तिथं चालू असलेल्या हिंसक गोष्टी, विरोधी पक्ष सातत्याने सरकारला या मुद्द्यावर धारेवर धरतोय, ते राज्य आहे मणिपूर. ओके. तर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट, घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन परीक्षण, तर या संदर्भातली ही बातमी. आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षाभिमुख माहितीचा जर विचार केला तर तुम्हाला विचारलं जाईल 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे, तर ते राज्य आहे मणिपूर. किंवा या बातमीची लिंक घेऊन थेट तुम्हाला इंडियन पॉलिटी मधला प्रश्न विचारतील. त्यामुळे आणीबाणी या टॉपिक मध्ये तुम्हाला राष्ट्रपती राजवट हा जो टॉपिक आहे किंवा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा व्यवस्थित वाचायचा आहे. आता सध्या मणिपूरची अवस्था काय, तर जून 2025 मध्ये मणिपूर विधानसभेतील 10 आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की फेब्रुवारी 2025 पासून कंटिन्युअसली या राज्यामध्ये आणीबाणी चालू आहे, तर ती आणीबाणी आपण दूर करावी अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केलेली आहे. या ठिकाणी फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलं होतं. सुरक्षेची स्थिती बिघडली होती, राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, हे कारण देण्यात आलं होतं. मणिपूर विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो आहे मार्च 2027 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे हा कार्यकाळ तसा बराच आहे. त्यामुळे त्वरित निवडणुका न घेता जी आत्ताची विधानसभा स्थगित केलेली आहे, म्हणजे मणिपूरची जी विधानसभा आहे ती विधानसभा विसर्जित केलेली नाही, ती सध्या स्थगित केलेली आहे. तर स्थगित केलेल्या विधानसभेला पुन्हा संधी द्यावी आणि सरकार स्थापन व्हावं यासाठी 10 आमदार हे राज्यपालांना भेटलेले आहेत. त्यामुळे ही न्यूज सध्या चर्चेत आहे. पुढे येऊयात. जे कोणी IPL चे चाहते आहेत, खास करून RCB या टीमचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी या आठवड्यात घडली. अर्थात 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीची जी टीम आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, या टीमला IPLचं महाविजेतेपद मिळालं. ओके. तर यामध्ये परीक्षाभिमुख प्रश्न काय काय विचारला जाईल. एक, तुम्हाला IPL ची टीम आणि कॅप्टन्स यांची नावं माहिती असायला पाहिजेत, कारण जोड्या लावा यासाठी प्रश्न येऊ शकतो. नंबर 2, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम बद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे, म्हणजे कॅप्टन कोण, या टीम मधला सर्वात जास्त महागडा प्लेयर कोण वगैरे. आताची ही जी बातमी आहे ही फक्त फायनलशी संबंधित आहे. तर फायनलची जी मॅच झाली RCBची ती झाली पंजाब किंग्स या संघासोबत आणि 6 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या टीमने पंजाब किंग्स यांचा पराभव केला आणि 18 वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांनी ट्रॉफी उंचावली, तो मान त्यांनी घेतला. आता यामध्ये एक महत्वाचे परीक्षाभिमुख जे काही कंटेंट आहेत ते आपल्याला विचारतील, ते पाहावे लागतील. पहिला आहे ठिकाण. फायनलची ही जी मॅच आहे ती मॅच कुठे झाली असा प्रश्न येईल. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. नंबर 2, कुठल्या तारखेला ही मॅच झाली हे विचारतील. 3 जून, चुकून मे पडलं, 3 जून 2025. आता जर आपण पाहिला
तर आरसीबी यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 190 रना केल्या. त्यानंतर पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स 184 धावा केल्या आणि 6 धावांनी बेंगलोरचा विजय झालेला आपल्याला दिसतो. या सामन्याचे खरे हिरो कोण, तर यामध्ये पहिलं नाव येतं कृणाल पांड्या, मॅन ऑफ द मॅच. जवळजवळ 4 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स त्यानं घेतल्या फक्त 17 धावांमध्ये. दुसरं एक नाव चर्चेत आहे भुवनेश्वर कुमार, यानं सुद्धा अत्यंत निर्णायक बॉलिंग जे आहे ते केलेलं आहे. आणि त्यानंतर तिसरा स्टार प्लेयर अर्थात विराट कोहली, ज्याने 43 धावा काढल्या 35 चेंडूंमध्ये. ओके, विचारला तर प्रश्न कृणाल पांड्या यांच्यावर विचारला जाऊ शकतो. त्यामुळे IPL याच्यावरती प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. मी मगाशी सांगितलं, एका बाजूला टीम, दुसऱ्या बाजूला कॅप्टन यांच्या जोड्या लावा, यावर प्रश्न येतात. किंवा यावर्षी जे काही जास्त महागडे प्लेयर आहेत त्यांच्यावरती प्रश्न येतो. आणि फायनलची जी मॅच आहे ती कुठे झाली, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे, फायनलची मॅच कोणासोबत झाली, किती धावांनी विकेट्सनी ती जिंकली गेली, असे प्रश्न विचारले जातात. तर हे लक्षात ठेवायला हवं. ओके, आता या मुद्द्यासोबत आणखीन एक मुद्दा म्हणजे या मॅचला उपस्थिती कोणाची होती, तर उपस्थिती होती या मॅचला ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची. त्यामुळे असा जर प्रश्न आला तर विधानामध्ये हे एक विधान विचारलं जाऊ शकतं की या मॅचसाठी प्रमुख उपस्थिती कोणाची आहे, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली होती. पुढच्या बातमीकडे येतोय आपण. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे. खरं तर ही न्यूज जितकी कंबाईन परीक्षेसाठी आहे त्याच्यापेक्षा मला ती अधिक महत्वाची वाटते येणाऱ्या राज्यसेवेसाठी. कारण सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला, जर विधिमंडळाने कायदा केला असेल तर तो न्यायालयाचा अवमान नाही. आता हे समजून घेऊयात. सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालाला पॅरलल राज्यांना एक कायदा केला. त्यामुळे विरोधी पक्ष गेले कोर्टात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिल्यानंतरही राज्याने कायदा केलेला आहे आणि हा न्यायालयाचा अवमान आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला, विधिमंडळानं जर न्यायालयीन निर्णयाला समांतर एखादा कायदा केला तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाणार नाही. पाहूयात ही न्यूज काय आहे. पहा, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एक महत्वपूर्ण निर्णयात सांगितले की संसद किंवा राज्य विधिमंडळाने तयार केलेले कायदे हे अगोदर दिलेल्या न्यायालयीन निर्णयांना बगल देणारे वाटले तरीही तो न्यायालयाचा अवमान ठरत नाही. आता हा मुद्दा का चर्चेला आला, 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने छत्तीसगड सरकारला सलवा जुडूम या सशस्त्र गटाचे विघटन करण्याचे व माओवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या SPO म्हणजे स्पेशल पोलीस ऑफिसर्स यांना निहित करण्याचे आदेश दिले. कधी दिले? 2011 मध्ये. 2012 मध्ये समाजशास्त्रज्ञ नंदिनी सुंदर व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यांनी असा आरोप केला की छत्तीसगड सरकारने न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत, कारण त्यांनी छत्तीसगड ॲक्सिलरी सशस्त्र पोलीस कायदा 2011 लागू केला. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिली होती पण त्या ऑर्डरला बगल देत छत्तीसगड सरकारने कायदा केला, अशा पद्धतीची एक याचिका सादर झाली आणि या याचिकेला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने ते स्टेटमेंट केलंय. पुढचा मुद्दा येतो संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी या संदर्भात काय. पहा, कलम 29 व 215 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना स्वतःचा अवमान केल्यास शिक्षा करण्याचा अधिकार ही कलम देतात. कलम 245 व 246 संसद व राज्य विधिमंडळाची कायदे करण्याची क्षमता हे ठरवतात. कलम 315 लोकसेवा आयोगाशी संबंधित असून राज्य सरकारांनी शांतता आणि पुनर्वसनासाठीची जबाबदारी या संदर्भात न्यायालयाने याचाही उल्लेख केलाय. म्हणजे थोडक्यात जर सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला आणि त्या निर्णयाला बगल देणारा कायदा जर एखाद्या राज्याने केला असेल तर तो कायदा न्यायालयाचा अवमान ठरत नाही. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आणि बातमी म्हणून या आठवड्यामध्ये आपल्या समोर ही बातमी असलेली आपल्याला दिसते. पुढचा एक मुद्दा आपण आता डिस्कस करणार आहोत जो आहे तामिळनाडू राज्यातील. तामिळनाडू हे राज्य, तिथले मुख्यमंत्री, तिथले राज्यपाल, त्यांचे ते 9 कायदे आणि त्या 9 कायद्यांच्या संदर्भात घडलेल्या त्या घडामोडी या गेल्या 2 महिन्यात चर्चेत आहेत. तर तोच मुद्दा आता एका पुढच्या टप्प्यावरती आलेला आहे. ओके, घडलं असं की तामिळनाडू सरकारने विद्यापीठीय स्तरावरती कुलगुरू जे आहेत, उपकुलगुरू जे आहेत त्यांच्या नेमणुकीच्या संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत ते थोडेसे कमी व्हावेत यासाठी काही कायदे केले. ते कायदे सहीसाठी राज्यपालांकडे गेले पण राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
म्हणून तामिळनाडू सरकार अर्थात तिथले मुख्यमंत्री स्टॅलिन हे गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी म्हणजे अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचना केली, याचिका दाखल केली की या संदर्भात राज्यपाल कुठलाही निर्णय देत नाहीत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला न्यायालयीन हस्तक्षेप कलम 142 चा उपयोग करत की ते 9 कायदे पारित झालेले आहेत. त्या 9 कायद्यांची अंमलबजावणी सुद्धा तामिळनाडूमध्ये सुरू झाली. तेव्हाच मद्रास उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आलेली आहे. त्या 9 कायद्यांची घटनात्मकता योग्य आहे का अयोग्य आहे या संदर्भातली ही याचिका आली आहे मद्रास हायकोर्टामध्ये आणि म्हणून आता सध्या तामिळनाडू सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. हा सगळा खेळ या न्यूज मध्ये कव्हर होतोय. पहा बातमी चर्चेत का आहे. तामिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयाने उपकुलगुरू नेमणुकी संबंधी 9 राज्य दुरुस्ती कायद्यांवर दिलेल्या तात्पुरत्या स्थगिती विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. एकूण 9 राज्य दुरुस्ती कायद्यांवर तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि ही स्थगिती कुणी दिलेली आहे? ही स्थगिती दिली आहे मद्रास उच्च न्यायालयाने. आता मद्रास उच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली ती स्थगिती देण्याचं त्यांचं सगळ्यात महत्वाचं जर कारण कुठलं असेल तर हे जे 9 कायदे आहेत हे 9 कायदे घटनात्मक आहेत का नाहीत या मुद्द्यांसाठी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली. हे लक्षात घ्या. आता ही स्थगिती मद्रास उच्च न्यायालयाने दिलेली आहे म्हणून आता सरकारने कुठे धाव घेतली? सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. तुम्हाला लक्षात येईल. पुढे जाऊ. या अपील मधून संघ राज्यवाद, राज्यांची स्वायत्तता, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मर्यादा यांसारख्या महत्वाच्या घटनात्मक मुद्द्यांवर प्रकाश पडतो. विशेष म्हणजे याआधी सर्वोच्च न्यायालयानेच घटनेच्या अनुच्छेद 142च्या आधारे राज्यपालांनी मंजुरी दिली असे गृहीत धरले होते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पुढे पिक्चर क्लिअर होईल. एप्रिल 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत उपकुलगुरूंच्या नेमणुकी संबंधीच्या 9 राज्य कायद्यांना राज्यपालांनी मंजुरी दिली आहे असे मानले. हे 9 कायदे सुरुवातीला राज्यपालांकडे गेले होते सहीसाठी, पण राज्यपालांनी बराच काळ घेतला पण कुठलीही मंजुरी दिली नाही. म्हणून तामिळनाडू गव्हर्नमेंट हे सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने कलम 142 चा आधार घेत न्यायालयीन हस्तक्षेप या अंतर्गत 9 कायदे पारित झाले असा निकाल दिला. त्यानंतर तामिळनाडू सरकारने हे कायदे अधिसूचित करून अंमलात आणले. म्हणजे त्याची अंमलबजावणी आता तामिळनाडू सरकारने केली. मग घडलं काय? तर या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्याची याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली. म्हणजे त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे पण मद्रास हायकोर्टामध्ये एक याचिका आली आहे. त्या याचिकेमध्ये म्हणणं असं आहे की हे केलेले कायदे घटनात्मक आहेत का, म्हणून सध्या त्या कायद्यांवर मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून पुन्हा हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आपल्याला दिसतं. ओके. आता या संदर्भात एक मुद्दा उपस्थित होतो की ते 9 कायदे कशाशी संबंधित आहेत. म्हणून पुढे मी हा मुद्दा सुद्धा क्लिअर केलाय. या प्रकरणात स्थगिती देण्यात आलेले कायदे, एक द तामिळनाडू युनिव्हर्सिटीज लॉ अमेंडमेंट ऍक्ट जे 2022 ला पारित झालं आणि त्या अंतर्गत विद्यापीठ कायद्यातील काही दुरुस्त्या आहेत. यामध्ये तामिळनाडू डॉक्टर MGR वैद्यकीय विद्यापीठ कायदा, तामिळनाडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठ कायदा, तामिळनाडू कृषी विद्यापीठ कायदा, तामिळनाडू पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठ कायदा, तामिळनाडू मत्स्यविद्या विद्यापीठ कायदा, तामिळ विद्यापीठ कायदा असे हे कायदे आहेत. आणि या कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे. फक्त हे कायदे घटनात्मक आहेत का नाहीत म्हणून ही याचिका आता मद्रास हायकोर्टात गेली आहे. म्हणून हे कायदे सध्या स्थगित आहेत आणि या स्थगितीच्या विरोधामध्ये सध्या तामिळनाडू सरकार गेले सुप्रीम कोर्टात. तर या कायद्यांचा हेतू काय आहे? राज्यपालांचा उपकुलगुरू नेमणुकीतील हस्तक्षेप कमी करणे आणि राज्य सरकारला अधिक अधिकार देणे अशा पद्धतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे 9 कायदे तामिळनाडू सरकारने पारित केले पण राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली नाही. म्हणून सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने कलम 142 चा वापर करत सर्व कायदे मान्य आहेत असं जाहीर केलं. या कायद्यांची अंमलबजावणी सुद्धा झाली पण या कायद्यांच्या विरोधात एक याचिका मद्रास हायकोर्टात आता गेली आहे आणि या कायद्यांची घटनात्मकता तपासण्यासाठी याला स्थगिती देण्यात आली आहे. आणि या स्थगितीच्या विरोधामध्ये आता तामिळनाडू सरकार कुठे गेलेलं आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे.
पुढच्या महत्वाच्या बातमीच्या मुद्द्याकडे येऊयात. दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ली जे म्युंग यांची निवड करण्यात आलेली आहे. दक्षिण कोरियातील अलीकडील तातडीच्या निवडणुकीत ली जे म्युंग यांची 21वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ली जे म्युंग हे नाव लक्षात ठेवा, लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आहेत. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांची जागा घेतलेली आहे. ओके, वन लाइनरलाच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत ली जे म्युंग. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण येतोय. इटलीतील माउंट एटना या ठिकाणी पुन्हा या आठवड्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. हा प्रश्न भूगोलाशी संबंधित आहे. युरोपामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी होण्याचं केंद्र म्हणून या इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीकडे पाहिलं जातं. सिसिली बेटावर या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे या न्यूजच्या संदर्भामध्ये माउंट एटना हे युरोपातील सिसिली बेटावरील सर्वात महत्वाचं ज्वालामुखी उद्रेकाचं केंद्र आहे. बातमी ही सुद्धा महत्वाची चर्चेत आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढच्या महत्वाच्या एका बातमीकडे येऊयात. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया ही आता आपल्या केंद्र स्तरावर सुरू झालेली आहे. भारत आणि चीन हे दोन देश बलाढ्य लोकसंख्येचे देश. पण या दोन्ही देशांमधला मूलभूत लोकसंख्यात्मक फरक काय आहे? तर चीन हा वृद्ध लोकांचा देश आहे, तर भारत हा तरुणांचा देश आहे. पण येणाऱ्या काळामध्ये भारतीय लोकसंख्या सुद्धा वृद्धत्वाकडेच झुकत जाणार असल्याचा अंदाज आहे. आणि म्हणून भारतामध्ये अशा पद्धतीचं एक वृद्धांसाठीचं राष्ट्रीय धोरण असावं, तर यासाठीचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न गेल्या आठवड्यात तसा चर्चेचा असलेला आपल्याला दिसतो. यापूर्वीचं 1999 मध्ये एक धोरण सादर केलं गेलं होतं, ज्याला नॅशनल पॉलिसी ऑन ओल्डर पर्सन्स असं म्हटलं गेलं. त्यानंतर पहिल्यांदाच आपण वृद्धांसाठीचं राष्ट्रीय धोरण मसुदा निर्मितीचा प्रयत्न सध्या करतो आहोत. या धोरणानुसार अंदाजित 2047 पर्यंत भारतातील 20% लोकसंख्या ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची असणार आहे अशी शक्यता वर्तवली गेली आहे. ओके, आता अलीकडची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीकडे आपण येऊयात. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येतील 8.23% भारतीय लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. म्हणजे 2011 8.23%. 2026 पर्यंतचा जर हा आकडा पाहिला तर 12.16% पर्यंत एकूण लोकसंख्येच्या वृद्ध आपल्या देशामध्ये असणार आहेत. आणि 2047 पर्यंत जवळजवळ 20% एवढे वृद्ध होणार आहेत. म्हणजे हळूहळू आपलीही भारतीय लोकसंख्या वृद्धत्वाकडे जात असल्याचं हे चित्र आहे. म्हणून हा राष्ट्रीय मसुदा तयार होत असताना चालू घडामोडीमध्ये वृद्धांसंबंधीचे जे काही योजना आहेत त्या योजनांवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतील. आणि त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना. त्यामुळे जसं परवा झालेल्या ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये योजनांवर प्रश्न आले, त्याच पद्धतीचे प्रश्न या योजनेवर सुद्धा येऊ शकतात. येणाऱ्या काळामध्ये हा मसुदा कसा तयार होतो, या मसुद्यामधले मुद्दे कसे पुढे येतात, त्यावरती कशा पद्धतीने चर्चा पुढे येते, वेगवेगळ्या आठवड्याच्या चालू घडामोडींमध्ये आपण ती माहिती निश्चितपणे अनुभवणार आहोत. ठीक आहे, तर या आठवड्यामध्ये ज्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, सामाजिक, घटनात्मक, आर्थिक, पर्यटनात्मक जेवढ्या काही चालू घडामोडी महत्वाच्या वाटल्या त्याबद्दलची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केली. लक्षात घ्या, दर आठवड्याच्या मंगळवारी अशा पद्धतीचा व्हिडिओ हा अपलोड होईल, ज्या व्हिडिओमधून त्या आठवड्यामध्ये असलेले जे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण डिस्कस करू, ज्याचा फायदा येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षांना आणि नंतर मुख्य परीक्षांना सुद्धा तुम्हाला होणार आहे. तर आमच्या श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा आणि चालू घडामोडीच्या या लेक्चर सिरीजचा निश्चितपणे लाभ घ्या. धन्यवाद.